पण त्यानंतरच्या टप्प्यामध्ये 2014ला ज्यावेळेला सत्ता आली भाजपची पुन्हा एकदा, आणि गोपीनाथ मुंडेंचं जाणं, आणि गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यावरही मग अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले की तो ॲक्सिडेंट होता की तेही षडयंत्र होतं. काय नशीब आहे आमचं तेव्हा होतं, देव जाणे, आणि काय भाग्यात आणि होतं. मी या खडतर ह्याच्यातून पहिल्यांदा 2014ला मी 9ला निवडणूक फार हरले होते आणि 14ना मामांना चिंता होती की पूनम तू निवडून येशील की नाही, प्रयत्न कर, अवघड मतदारसंघ आहे. म्हणलं चिंता करू नका, मी मेहनत करेन, कारण की ते स्वतः बीडमध्ये त्यांचं निवडणूक बघत होते. आणि मला एवढं माहिती होतं की 2014ला मी निवडून येईन आणि जेव्हा मी शपथ घेईन तर माझ्यासमोर मामा असतील, बाबा नाही तर मामा तरी असतील, कोणीतरी माझ्यासोबत असेल. तुम्ही विचार करा, नियतीने त्यांच्या मी शपथविधीला गेले जेव्हा ते मंत्री झाले, पण जेव्हा मला शपथ घ्यायची होती 4 तारखेला ते 3ला गेले. मला असं वाटत नाही त्याच्यामागे काही षडयंत्र असेल, पण हे असं लवकर जाणं हे फारच आमच्या नियतीसाठी फार क्लेशदायी आहे आणि अजूनही ते काही फार ती नवीनच ते दुःख आहे, ते कधी जुनं होतच नाही दुःख. मूळ प्रश्न हाच तयार होतो की मुंडे महाजनांच्या घरात हे असं का घडलं. इतकी दुःखद घटनाक्रमांची एक मोठीची मोठी सिरीज तयार होत जाणं आणि त्यातून आघात होत जाणं, आणि तुमच्यासारख्या अत्यंत तरुण आणि नव्यानं राजकारण करू पाहणाऱ्या, कुटुंबाला सावरू पाहणाऱ्या, तर या सगळ्या धक्क्याकडे कसं बघत होतात तुम्ही, कारण सातत्यानं आघात होत होते नियतीचे. काय होतं जेव्हा आघात होतो आणि तुम्हाला धक्का होतो, ट्रॉमा होतो, तेव्हा तुम्हाला कळत नाही काय करावं. पण कसं असतं, मी कारण की माझ्या वडिलांना भरपूर गोष्टीतून आणि नेहमी त्रासातून जाताना बघितलं आहे. ते कधी त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं नाही, पण असे भरपूर राजकीय फटके, आघात त्यांच्यावर भरपूर झाले होते. हे पारिवारिक आघात आहेत, ते त्याच्याहून जास्त खराब असतात. तेव्हा डोक्यात काही नव्हतं हो, म्हणजे असं फार माझा एकच एम होता, देवा मला आत्ता घेऊन जा पण बाबांना जिवंत ठेव. म्हणजे मी हे आत्ताही प्रत्येक मुलाखतीत बोलते, हे काही मनापासून मुलगी म्हणून बोलते मी. म्हणजे मी राजकारणात आहे, मीही त्रासातून सुटले असते या सगळ्या, पण ते प्रमोदजींविषयी फक्त मुलगी म्हणून नाही, एक कार्यकर्ता म्हणूनही बोलते. जेव्हा भारतीय जनता पार्टीत आपण बघतो, काम करतो, तर वाटतं. पण ह्याला कसं असतं, हे कधी धुसर असतं, कधी प्रखर असतं, दुःखाच्या काळ असतात, आणि पण त्या हिशोबाने आपल्याला आयुष्य जगावं लागतं. एक तुम्ही सर्व्हायवल मोडवर येता आणि तुम्ही रोज सर्व्हायवल फाईटमध्ये असता आणि त्याच लढाईत तुम्ही लढत असता. काय करावं, जे नशिबात असतं त्याच्याशी भांडण्यापेक्षा मुखरतेने आपण आपल्या कामाला लागावं, हेच करू शकतो. आणि बाबांनाही ही अपेक्षा असते. साहजिक आहे. पण आत्ता 2006 सालची ती हत्या प्रमोदजींची, आणि त्याची चौकशी आजही तुम्हाला असं वाटतं की त्याचं सत्य समोर यावं, आणि त्यासाठी मला म्हणून वाटतं ना, मुलगी म्हणून वाटतं ना, एखाद्या वेळेस मी पत्रही लिहीन गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात आणि सांगेन की ह्याच्याकडे लक्ष देता आलं तर बरं होईल. मुळात या पूर्ण प्रकरणाची चौकशी करणं आणि त्यातून उलगडत जाणारी सत्य, कारण ज्याने केलं तोही हयात नाही, ज्याच्याबरोबर झालं तोही हयात नाही. पण ज्या काळामध्ये तुम्ही हे दुःख व्यक्त करताय, ते सगळं राजकीय वातावरणानं प्रेरित असं वातावरण आहे, आणि अशा परिस्थितीत पूनमजींनी मग आत्ताच हा विषय का काढला, असा ज्यावेळेला प्रश्न तयार होतोय, तर त्याचं काय उत्तर असेल? नाही, त्याचं उत्तर फार सरळ आहे. मी 3 वर्षापूर्वी पण बोलले होते, तेव्हा का मीडियाला आवडलं नाही, त्यांनी का नाही दाखवलं. माझा प्रश्न तुम्हाला आहे, मग साम टी व्हीने दाखवलं होतं की नाही मला माहीत नाही. दुसरं, मी एका यूट्यूब चॅनलवर षडयंत्राविषयी बोलत होते, त्यामुळे मी बोलले. त्याच्यानंतर तो 1.5 तासाचा एवढा चांगला इंटरव्ह्यू, ज्याच्यात मी काय काम करते सांगण्यापेक्षा षडयंत्राकडे गेलो. अच्छा, षडयंत्राकडे गेलो तर मी थोडी बॅकआउट होणार आहे. मी असं कधी म्हणणार नाही की मी हे बोललेच नव्हते, मी बोलले आहे. पण आज निवडणुकीत प्रमोदजींचा हत्येच्या निवडणुकीच्या काळाचा काहीच संबंध नाही. ह्याच्यातून ना मतदानाचा प्लस होणार आहे, मायनस होणार आहे. मला ह्याचा काही अर्थच कळत नाही. ह्याच्यातून ऑपोजिशनला काय मिळणार आहे आणि रुलिंग पार्टीला काय मिळणार, काही मिळणार नाही आहे. एका नॉर्मल इंटरव्ह्यूमध्ये कार्यकर्ता म्हणून आणि मुलगी म्हणून बोलत असताना हा विषय निघाला, आणि त्यामुळे त्याच विषयासाठी मला सगळे बोलवत आहेत. पण त्याच्यानंतर आपण एक राजकीय गप्पाही मारतोय, त्यामुळे ते ठरवावं लागेल की ह्याला तुम्ही कसं बघताय. मी ह्याला एक मुलगी म्हणून बघते, राजकीय कसं असू शकेल. आणि प्रमोदजींच्या हत्येवर समजा कोणी असे प्रश्न करतात तर मी लिहून देते, प्रत्येक पार्टीचा माणूस म्हणेल का नाही, समजा त्या म्हणत असतील तर कधी प्रमोदजींच्या विरोधात कोणी बोलणार नाही. म्हणून ह्याच्यात मताचा प्लस अँड मायनस ह्याचा काहीही संबंध नाही आहे. हो, मी महाराष्ट्रात फिरते, कसं चालू आहे ह्याच्यात मताचा संबंध असू शकतो. प्रमोदजींवर प्रेम प्रत्येकाचं आहे आणि ते बियॉन्ड द पार्टी लिमिट्स आहे. अगदी खरं आहे. सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना अगदी जवळून आपलेसे वाटावे, जी. असं नेतृत्व म्हणजे प्रमोदजी होते. आम्ही जवळून त्यांना बघण्याला आम्हाला संधी मिळाली आमच्या तारुण्यात. मुळात या परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरताय,
मग आत्ता बीडमधलं जे वातावरण आहे त्यातलं जातीय तणाव आपल्याला बघायला मिळतोय आणि जातीपातीचं राजकारण हे आता मुळात इतकं खोलवर रुजू पाहत आहे त्या भागामध्ये, ज्या भागामध्ये प्रमोदजी आणि मुंडे साहेबांनी मुळात जातविरहित राजकारण बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. माधवम सारखा प्रयोग जो होता तो तिथून आला. आता त्याच जातींमध्ये खूप मोठा लढा पाहायला मिळतोय. काय कारण वाटतं? मला अजूनही लक्षात आहे आणि ह्याच्यावर नेहमी रामदास आठवलेजींबरोबर गप्पा मारत असताना ते प्रमोदजींची नेहमी आठवण करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठासाठी देण्यासाठी कोण पहिल्यांदा जेलमध्ये गेलं तर प्रमोद महाजन गेले. तो मराठवाड्याचा असलेला मराठी माणूस, देशात सगळं गाजवणारा, आणि कधी त्याला जातीच्या ह्याच्यातून बघत नाही. बघा, जात हा विषय हा ट्रिकी विषय आहे. प्रत्येक आपल्या जातीबरोबर असतो, त्या पगड्यावर असतो, त्याच्यात काही चुकीचं नसतं आणि मी ते कधी चुकीचं मानणारही नाही. पण तो जेव्हा त्याच्या सर्वायवलच्या पुढे जाऊन राजकारणात राजकीय बनतो तो थोडा अवघड बनतो, तोही ट्रिकी बनतो. बीडमध्ये जे झालं ते व्हायला नाही हवं होतं. आणि माझं असं मत आहे की जे आधी 6 महिन्यापूर्वीचं जे चित्र आहे ते कमी होत चालले. कारण की जनता, लक्षात ठेवा, जातीपातीच्या वर सुद्धा जनतेला अक्कल असते. जनतेला तुम्ही पूर्ण वेळ पट्टी घालू शकत नाही. हां, आणि माझं मत आहे प्रत्येक जातीय जे नेते आहेत त्यांचाही मी सन्मान करते. काही ते चुकीचं बोलतात, नाही बोलतात, ह्याच्यावर मी बोलणारी कोण आहे? पण माझी इच्छा आहे की येणाऱ्या काळात हा जो संतांचा महाराष्ट्र आहे, संघटनेचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, जो प्रगल्भतेचा महाराष्ट्र आहे, जो सह्याद्रीला हिमालयाला मदत करणारा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचं मन ओळखून घ्यावं आणि त्या महाराष्ट्राने हा विचार करावा की येणारा पुरोगामी महाराष्ट्र कसा दिसावा. तो प्रत्येक तरुण महाराष्ट्रातला, तो मराठवाड्यातला असेल, तो ऐरणी बोलणारा आपला उत्तर महाराष्ट्राचा असेल, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई शहर असेल कुठले किंवा विदर्भाचा असेल, तो सगळा जो तरुण आहे ना तो एकच विचार करतो. माझं स्वप्न, त्या तरुणाचं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न महाराष्ट्राच्या आणि देशाच्या स्वप्नावर बांधलं गेलं पाहिजे. आणि मला वाटतं तीच एक खरी ब्रीदवाक्यानुसार, जसं 2014मध्ये आम्ही काय घेऊन लढलो होतो आणि मला वाटतं 24मध्ये पण असंच लढायला हवं की शिवछत्रपती का आशीर्वाद चलो चले देते हैं मोदीजी को साथ. तर मोदीजींना ती साथ ह्याच्यासाठी द्यायची आहे की ह्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या प्रगल्भतेला, त्याच्या कौशल्याला ताकद द्यावी. अगदी खरं आहे. मुळात महाराष्ट्र जो छत्रपतींच्या विचारांचा आहे, जो संतांच्या विचारांना प्रेरित झालेला आहे, जो पुरोगामी आहे. मुळात पुरोगामी या शब्दाचाही अर्थ आता खूप चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लावला जातो. पण निश्चितपणे महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि याच पुरोगामी विचाराला पुढे घेऊन जायचं असेल तर 18 पगड जातींना बरोबर घेऊन जे स्वराज्य उभं राहिलं त्याच विचारानं प्रेरित व्हावं लागेल. आणि आपण सर्वच त्या विचारानं सातत्यानं प्रेरित होत असतो. शिवरायांचं नाव घेतलं की एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मराठी मनातून येत असतो. कारण की मी छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर बांधलंय. बरं, महाराष्ट्रात आता ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय खेळी चालू आहे की मंदिर कोण बांधणार, काय करणार. माझं भाग्य होतं आणि सौभाग्य, जेव्हा मी खासदार होते काही महिन्यांपूर्वीच एक फार सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कुर्ल्यात बांधले, म्हणजे तुमच्या ऑफिसहून 5 मिनिटावर. आणि नक्की जा तुम्ही तिकडे. सावरकरांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांवर जी आरती आहे त्याचं पठण होतं. आणि मला वाटतं मुंबईत ते पहिलं असेल आणि महाराष्ट्रात दुसरं असेल. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारसुद्धा, त्यांचं मंदिरसुद्धा जेव्हा तुम्ही हे अनुकरण करत राहाल तर मला वाटतं समजा नेता हे अनुकरण करेल तर लोकसुद्धा त्यावर विश्वास ठेवतील. त्यामुळे ती प्रगल्भता आपल्या सगळ्यात यावी. अगदी खरं आहे. म्हणून तुमचा नेता निवडताना प्रगल्भ असेल याचा विचार करा. 20 तारखेला मतदान करताना नोट देतो म्हणून कुणाला मत देऊ नका. मुळात प्रगल्भता तपासून घ्या तुमच्या नेत्याची, अन्यथा पुढची पिढी जी आहे ती अडचणीत येईल. एक युवा नेत्याचा सल्ला. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही आलात आणि चर्चा केली. खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.